चला विचार करायला शिकूयात. मनाच्या बडबडीतून मुक्ती. मनुष्य न विचार करता एक काम सतत करत असतो, ते म्हणजे सदैव विचार करत राहणं. पण आपण विचार करायला सुरुवात कधी केली याचा विचार केलाय कधी? आपल्याला विचार कसे येतात, कोठून येतात, कधी कधी येतात, या विचारांमुळे आपल्यात कोणकोणत्या भावना निर्माण होतात, मग त्यामुळे आणखी नवे विचार कसे तयार होतात आणि तसेच विचार निर्मिती झाल्याने अखेर आपली स्थिती काय होते, या सर्व गोष्टींवर मनन केल्यानंतर एकच बाब लक्षात येते आणि ती म्हणजे विचार करणं हे आयुष्यातील सर्वाधिक महत्त्वपूर्ण कार्य आहे. म्हणून ते अत्यंत काळजीपूर्वक कौशल्यपूर्वक करणं आवश्यक आहे. नव्हे ती एक कलाच आहे, विचार करण्याची कला. सुखी, यशस्वी आणि समाधानी जीवनासाठी या कलेत पारंगत होणं, प्रावीण्य मिळवणं फारच गरजेचं आहे. म्हणूनच शाळेतही मुलांना विचार कसा करावा हे अत्यावश्यक ट्रेनिंग मिळायलाच हवं. जे लोक विचार करण्याची कला शिकतात ते पृथ्वीवर इतरांपेक्षा कमी दुःख भोगतात, कारण आपले विचार कसे विकसित करावेत, आपल्या कलकल करणाऱ्या बेलगाम विचारांना दिशा कशी द्यावी हे त्यांना ठाऊक असतं. तसंच आपल्याच विचारांवर विचार कसा करायचा आणि त्याचा आपल्या विकासासाठी उपयोग कसा करायचा हेही योग्य प्रकारे ते जाणतात. ही कला कुठल्याही क्लासमध्ये, कुठल्याही कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये शिकवली जात नाही. शिवाय आई वडीलही आपल्या मुलाकडे मुलगा कसा विचार करतोय याकडे लक्ष देत नाही. म्हणूनच विचार करायला शिका असं आपल्याला सांगितलं जातं, कारण योग्य विचार करायलाही शिकावं लागतं आणि शिकल्याशिवाय आपण नीट विचार करू शकत नाही. म्हणून विचारांबाबत विचार करणं अत्यावश्यक आहे. किमान त्या विचारांवर तर नक्कीच विचार करायला हवा ज्यामुळे आपण दुःखी होतो. मग हे विचार आपल्यात भय, तणाव, निराशा, असुरक्षितता यांसारख्या नकारात्मक भावना निर्माण करतात. यासाठीच या विचारांवर विचार करून असे काही नवीन विचार निर्माण करायचे आहेत जे या विचारांची नकारात्मकता नाहीशी करतील. चला आपण एका उदाहरणाद्वारे पाहूयात. एक लहान मुलगा, त्याचे वडील नुकतेच परदेशातून आलेले असतात. त्यांनी आपल्या मुलासाठी एक पेन्सिल बॉक्स आणलेला होता. मुलगा शाळेत जाताना तो पेन्सिल बॉक्स सोबत घेऊन जात, पण तिथे गेल्यानंतर तो कुठे ठेवलाय हे त्याच्या लक्षातच येत नाही आणि आता पेन्सिल बॉक्स हरवल्याचं पाहून तो खूपच भयभीत होतो. तो जोरजोरात रडायला लागतो. त्याच्या समोर एक एक दृश्य प्रकटू लागतं. आता आपण बाबांना कसं सांगणार, मग ते आपल्याला कसे रागवतील इत्यादी. त्यानंतर तो आपल्या बाबांना भीत भीतच म्हणाला, बाबा शाळेत माझं पेन्सिल बॉक्स हरवलंय. त्यावर वडील दिलासा देत त्याला म्हणाले, हरकत नाही, शाळा सुटल्यानंतर लॉस्ट अँड फाउंड डिपार्टमेंट मध्ये जाऊन शोध आणि तिथे जरी नाही सापडलं तरी घाबरू नकोस, मी तुला नवीन बॉक्स आणून दे. हे ऐकताच मुलगा अगदी निश्चिंत झाला आणि क्षणार्धात त्याच्या चेहऱ्यावर हास्य प्रकट झालं, जणू त्याची भीती गायबच झाली. अगदी अशाच प्रकारे आपल्या विचारांसोबतही करायचं असतं. नकारात्मक विचार येता क्षणी काही सकारात्मक विचार करून नकारात्मक विचारांची हवा काढून टाकायची असते, त्यांपासून मुक्त व्हायचं असतं. याचाच अर्थ जेव्हा काही विचार कराल तेव्हा विचार केल्यानंतर काय म्हणून विचार केलाय यावर विचार कर, कारण विचार करायच्या कलेअंतर्गत ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला काय समजून विचार करत आहात, भाऊ, वडील, आई, पत्नी, त्यांच्याशी आपण आसक्त आहात, या गोष्टीचा विचार सखोल परिणाम होतो. चला एक उदाहरण पाहूयात. एकदा एक वयस्कर स्त्री जेवायला बसली, पण त्या दिवशी तिला सगळंच अन्न बेचव लागलं. त्यातील कोणताही पदार्थ तिला आवडला नाही. मग जेवत असतानाच तिची मनात बडबड सुरू झाली, ही नवीन सून काय बेचव स्वयंपाक करते, काहीही खावंसं वाटत नाही, हिच्या आईने हिला काही शिकवलं नाही का, देव जाणे कसा संसार करायची ही मुलगी. तेवढ्यातच तिची मुलगी स्वयंपाक घरातून बाहेर येते आणि आपल्या आईला विचारते, आई सांग ना आजचा स्वयंपाक कसा झालाय, सगळं ना मीच बनवलंय. हे ऐकताच त्या स्त्रीचे विचार त्वरित बदलतात आणि ती हसतच विचार करू लागते, अरे वा, माझी मुलगी शिकली एकदाची स्वयंपाक बनवायला, काही हरकत नाही, थोडं मीठ मिरची कमी आहे पण शिकेल, हळूहळू सुधारणा होईल, करते ते काय थोडं आहे, असा विचार करून आता ती प्रसन्न चित्ताने जेवू लागली. परंतु ती वयस्कर स्त्री जर एक भक्त असती तर तिने असा विचार केला असता, कोणत्या भावनेने तिने अन्न ग्रहण केले असते. निश्चितच ती म्हणाली असती, हे परमेश्वरा, आज तू जो प्रसाद दिलास तो मला स्वीकार आहे, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. बघितलं, जेवण तेच, खाणाराही तोच, मात्र केवळ ओळख, नातं बदलल्याने
भावना कशा बदलल्या, विचार कसे बदलत गेले. तिने जेव्हा स्वतःला सासू म्हणून पाहिलं तेव्हा तिचे विचार वेगळे होते, आणि ज्यावेळी तिने एका मुलीची आई या भूमिकेतून विचार केला तेव्हा तिचे विचार अगदी त्या उलट होते. पण ती जर एक भक्त असती तर अगदीच अनोखे तिचे विचार असते. तात्पर्य, त्या क्षणी आपण स्वतःला काय मानून जगतो यावर आपले बहुसंख्य विचार अवलंबून असतात. जसजशी आपली ओळख बदलत जाते तस तसे विचारही बदलतात, कारण आपण एका क्षणास एक असतो आणि दुसऱ्या क्षणेस बदलतो. समोरच्या मनुष्याकडे पाहून आपण आपली भूमिका, रोल बदलतो. समोर बॉस आला तर आपण एक कर्मचारी बनतो. समोर जर हाताखालील कर्मचारी आला तर त्या क्षणी आपण बॉस बनतो. आई वडिलांसमोर आपण आज्ञाधारक मूल, तर मुलांसमोर मम्मी पापा बनतो. खरं तर वास्तवात आपण एकच असतो, म्हणून आपली मूळ ओळख देखील एकच असायला हवी. आपले सगळे विचारही त्या मूळ गोष्टीशी संलग्न असायला हवे. पण बहुधा तसं घडत नाही. आयुष्यात आपल्याला वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात, हे खरं आहे. पण आपले विचार मात्र नेहमी मूळ गोष्टीपासूनच निर्माण व्हायला हवेत. तेच योग्य आणि सकारात्मक असते. मग आता प्रश्न असा आहे की आपली मूळ ओळख काय? खरं तर आपण शरीरही नाही, न शरीराद्वारे वठवली जाणारी कोणती भूमिका. या भूमिकेत दडले पात्र एकच आहे, जे कॉमन आहे. प्रत्येक शरीरात एकच पात्र विराजमान आहे. त्याला आपण युनिव्हर्सल चेतना, ईश्वर असं संबोधतो. तुम्ही जेव्हा विचार करायला लागाल तेव्हा त्या मूळ गोष्टीची जाणीव ठेवून त्यात स्थापित्य होऊनच करा. विचार करण्यापूर्वी सर्वप्रथम ती मूळ गोष्ट, स्त्रोत लक्षात ठेवून स्वतःलाच प्रश्न विचारायला हवा, हु आय एम नाव. या क्षणी मी कोण आहे, माझी खरी ओळख काय आहे. या एका प्रश्नासरशी आपल्याला मूळ गोष्टीचं स्मरण होईल. मग त्यानंतर जे विचार येतील ते स्त्रोताद्वारे उपजलेले ईश्वरीय विचार असतील. जसं एखाद्या मनुष्याला जर डेंग्यू हा आजार झाला, तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला, तिथे जे अँटीबायोटिक्स, औषध, सलाईन्स बघून तो भयभीत होतो. आता त्याला मृत्यूचेच विचार त्रस्त करू लागतात. पण त्यावेळी जर त्याने विचारांवर विचार केला तर तो स्वतःला एक नाशवंत शरीर समजत असल्याचं त्याच्या लक्षात येईल. मग जेव्हा तो आपल्या मूळ गोष्टीचं स्मरण करेल तेव्हा त्याला आकलन होईल की मी कोण आहे, आणि क्षणार्धात त्याचा भय नष्ट होईल. त्यानंतर तो सकारात्मक ऊर्जेने ओतप्रोत भरेल आणि आजारातून मुक्त होईल. आपल्या मनात जेव्हा दुःखद किंवा नकारात्मक विचार येऊ लागतात तेव्हा आपण एखाद्या चुकीच्या गोष्टीशी जोडले गेलोय हे समजून घ्यायला हवं. अशा वेळी सर्वप्रथम आपल्यातील मूळ गोष्टीचं स्मरण करायला हवं. काही वेळ स्त्रोतांवर स्थित राहून योग्य विचार करायला हवे. आपण पृथ्वीवर का आलोय, आपलं मूळ काय लक्ष आहे, अशा क्षुल्लक गोष्टींमध्ये अडकण्याची खरंच आपल्याला गरज आहे का, यांवर विचार करायला हवा. यासाठी मी ईश्वराची संपत्ती आहे. कोणत्याही वाईट शक्ती मला स्पर्श करू शकत नाही. निसर्गात सर्व काही भरपूर आहे, म्हणून माझ्यासाठीही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. कमतरतेची भावना बाळगण्याची किंवा घाबरण्याची मला जराशीही आवश्यकता नाही. असे ईश्वरीय सुविचार जागोजागी लिहून ठेवायला हवेत, जे वाचून लगेच मूळ गोष्टीचं स्मरण होईल आणि नकारात्मक बाबीतून मुक्त व्हाल. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा नकारात्मक विचारांचा आपल्यावर हल्ला होईल तेव्हा हे सुविचार अवश्य वाचा, त्यांचा सराव करा, जेणेकरून आपल्या विचारांची दिशा बदलेल आणि आपण मनाच्या बडबडीतून मुक्त व्हाल. हे विचार आणि मार्गदर्शन सर श्री यांचे आहेत. हॅपी थॉट्स, तेज ज्ञान फाउंडेशन. थँक्यू सो मच.